नक्कीच मोर्या संघाचा विचार केला तर 2 धावांची पेनल्टी लावण्यात आलेली आहे मोर्या संघाला. हो जबरदस्त चेंडू. संतोष आणि स्वप्नील अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळतोय. नक्कीच संतोषने पहिला चेंडू खेळला होता. नक्कीच विचार केला पहिला चेंडू 2 धावा काढून काढल्या संतोषाने मात्र चेंडू हवेमध्ये जातोय आणि संतोष मात्र बाद होतात. एक मोठा गजरा पाहायला मिळतोय माहुल इलेव्हन या संघाला. या 2 संघांमध्ये चालू असलेला हा सामना पहिल्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच विचार केला तर 2 धावांची पेनल्टी लावण्यात आलेल्या. नक्कीच लिया आलेले आहेत नवीन फलंदाज. खूपच दोन्ही मोठे संघ आहेत माऊली आणि मोरिया हे 2 संघांमध्ये चालू असलेली ही लढत पाहायला मिळतोय. एका गाड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या आहे 2 धावांवरती आपण पाहू शकता. आता येते का? आता येते का? आपण पाहू शकता. बाईचा चौकार येतोय. नक्कीच 11 धावा धावपळावरती आपण पाहू शकता. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावपळावरती लागलेल्या आहेत.
हॅलो हॅलो. नक्कीच नौके फलंदाज प्रताप पाहायला मिळतात मैदानावरती. प्रताप आलेले आहेत. नक्कीच तेरा धावा धावपल करते आपण पाहू शकता माऊली इलेव्हन या संघाच्या. जबरदस्त विकेट गेलाय. चेंडू सीद आहेत तिथे. सीदच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज होतात ते बाद. सीद यांचा विचार केला तर 12 महिने ते ढाकलेले असतात. नक्कीच खूपच माऊली इलेव्हन संघाची खूपच खराब परिस्थिती पाहायला मिळतोय. 13 या धाव संख्येवरती झालेले बाद फलंदाज आहेत ते ली. ली देखील यांना मोठी अशी कामगिरी करता आलेली नाही आपल्या संघासाठी. ली यांची जागा भरून काढण्यासाठी सर्वेश आलेले आहेत मैदानावरती. मात्र सर्वेश काय करतात पाहूया आता आपल्या संघासाठी. मजबूत बांध्याचे फलंदाज दिसतात सर्वेश. आणि सिक्सरचे बॉल या स्पर्धेसाठी पूर्णपणे वापरण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे स्कोअर खूप चांगला होतो. मात्र माऊली इलेव्हन संघाची खूप वाईट परिस्थिती, बिकट परिस्थिती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. रोहन पाटीलचा जर विचार केला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतो रोहन पाटील यांच्याकडून. आतापर्यंत रोहन पाटील यांनी खर्च केलेला आहे 2 रन्स खर्च केलेले आहेत आणि 2 मात्र महत्वपूर्ण विकेट घेतलेले आहेत रोहन पाटील यांनी. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या रिझर्व मध्ये जातो चेंडू. नक्कीच 1च्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उशीर आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी या दरम्यान चालू असलेला सामना म्हणजे मोरया इलेव्हन आणि माऊली इलेव्हन या 2 संघांमध्ये चालू आहे. इंटर कॉलनीचे हे आजचा पूल जो आहे तो इंटर कॉलनीचा पूल पाहायला मिळतोय. आणि कालच्या दिवसामध्ये जय हनुमान कामोडे संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. हो जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो रोहन यांच्याकडून. खूपच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतो रोहन यांच्याकडून. नक्कीच पुन्हा एकदा फाईन लेगच्या रिजन मध्ये जातोय चेंडू. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू फ्लाय झाला. कार्पेटचा आधार घेतला चेंडूने. चेंडूवरती 1 धाव पळून काढलेली आहे. या 1च्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 15 धावा धावफलकावरती. काय झालं काका? 15 धावा. 15 धावा झालेत. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जय पाटील आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्गात. खूप एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतो जय पाटील जर यांचा विचार केला तर नक्कीच एक हार्ड हिटर त्यांच्या जमान्यामध्ये एक हार्ड हिटर फलंदाज होते ते. मात्र आता देखील तितकीच चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगली फलंदाजी म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. 15 या धावसंख्येवरती संघ पोहोचला माऊली इलेव्हन. हो जबरदस्त चेंडू जय पाटील यांचा. मात्र तितका चांगला अप्रतिम शतरक्षण. मात्र चेंडू सीमारेषा बाहेर येऊन षटकार पकडलाय. कॅच पकडलेली आहे. सीमारेषा बाहेर येऊन कॅच पकडलेली आहे अमोल यांनी. अमोलचा जर विचार केला तर कांबळ्याचा आशिष नेहरा ज्यांना संबोधलं जातो त्यांच्याकडून चूक झालेली आहे. कारण की चेंडू त्यांनी सीमारेषा बाहेर येऊन पकडलेला झेल आहे.
नक्कीच जय यांचा जर विचार केला त्यांना वाटलं की फलंदाज बाद आहे पूर्णपणे, मात्र फलंदाज क्षेत्ररक्षण केली चूक आणि मिळतात त्या 6 धावा. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या 21. हो हो हो, जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. पहा, फ्लायटेड डिलिव्हरी टाकली होती, फ्लायटेड चेंडू टाकला होता, मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडी बाहेरची दिशा पकडतोय आणि एका निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. नक्कीच एका निर्धाव चेंडूच्या समाप्तीच्या नंतर संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती. हो हो, जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. हो, तितका चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाज होतात ते बाद. आणि या स्पर्धेमध्ये आमचे मित्र रोशन भाऊ म्हात्रे यांचं आगमन झालं. तर रोशन म्हात्रे या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय मी, महेश म्हात्रे. नक्कीच रोशन म्हात्रेचा जर विचार केला तर यंदाच्या वर्षी फ्लॉप चाललेले आहेत खूपच, आणि जर तेच फॉर्म मध्ये आले तर नक्कीच का मोठा संघ फॉर्म मध्ये येऊ शकतो. 21 धावा धावफलकावरती, 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 बाद 21 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. नक्कीच 2 रनची पॅनलाइज करण्यात आलेला आहे मोरिया इलेव्हन या संघाला. पुन्हा एकदा जय पाटील हवेत उडवलाय चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच. हा, नौके फलंदाज जय आलेले आहेत. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. मी महेश मात्र पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय, वाईटचा इशारा येतोय, वाईटचा इशारा येतोय. जय आलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी आणि जय टू जय असा खेळ पाहायला मिळतोय. एक जय गोलंदाज आणि जय बैकर. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मोरिया इलेव्हन संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी खूप चांगली झाली आहे मोरिया इलेव्हन संघाची, मात्र आणि माऊली इलेव्हन खूपच दैनंदिन परिस्थिती करून टाकलेली आहे माऊली इलेव्हन संघाची. चिराग आलेले आहेत, चिराग नवे फलंदाज पाहायला मिळतोय.
हॅलो 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 बस हॅलो. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. मोरे 11 संघाचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, तितका चेंडू चांगल्या प्रयत्नाने खेळून काढलेला आहे. नक्कीच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फसतो आणि फलंदाज होतात ते बाद. संघाची धावसंख्या आहे ती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 धावा पाहायला मिळतात. नक्कीच अभिषेक येतात फलंदाजीच्या मार्कवरती. आणि मात्र फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न फसतोय आणि पंचाचा इशारा येतोय, वाईटचा इशारा येतो. पंचाचा खराब चेंडू, या खराब चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मोरे 11 आणि माऊल 11 या दोन दिग्गज संघांमध्ये चालू असलेली ही लढत. आणि नक्कीच हो पुन्हा एकदा जबरदस्त. नक्कीच विनायक दादा मात्रे यांचा देखील आगमन झालेलं आहे. आणि जीवन भेंडे जर कुठे असतील तर त्यांनी मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. तसंच रामदादा मुंडकर यांचा देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्क्वेअर करायचा प्रयत्न होता, फुलटॉस चेंडू होता. अतिशय खराब फलंदाजी पाहायला मिळालेली आहे ती माहुली 11 या संघाचे. 27 धावा करून 28 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सुनील भेंडे साहेब जर कुठे असतील तर त्यांनी मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. सुनील भेंडे साहेब, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कम टू कॉमेंट बॉक्स. हॅलो, विनायक म्हात्रे यांचं स्वागत करतील ते आमचे बादल बैलाचे मालक आकाश म्हात्रे. आकाश म्हात्रे यांच्या हस्ते विनायक म्हात्रे यांचं स्वागत. 27 धावेचं आव्हान आहे. तुमच्या संघाकडे पण एक टी शर्ट नाहीये, त्याच्यामुळं दोन्ही संघांच्या पॅनट ऍड होऊन गेलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे 27 धावेचं आव्हान ठेवलं. किती 28 धावेचं आव्हान असणार आहे मोरे 11 संघासमोर.
तर नक्कीच मोरे आयलॉन संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नक्कीच कोण आहे का? कुंदन कांबळे जर कुठे असतील तर मंचावरती येण्याची कृपा करायची. कुंदन कांबळे आणि विहान वराटकर हे दोन जर कुठे असतील तर मंचावरती येण्याची कृपा करायचे. कुंदन कांबळे आणि विहान वराटकर. परेश मात्रे आपल्याशी संपर्क साधतात. प्लीज मित्रांनो येऊन भेटा इथे. नक्कीच गणेश यादव जर कुठे असतील तर मंचावरती येण्याची कृपा करायची. गणेश यादव जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. 28 धावेची गरज आहे आणि या स्पर्धेचे सर्व निकेश भाई मात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. निकेश यायचं आहे, बसायचं, आपण स्थानापन्न व्हायचं मंचावरती. नक्कीच 28 धावेची गरज आपण पाहू शकता. धावेची गरज. ली गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आहे ते ली आपण पाहू शकता. स्पर्धेच्या माध्यमातून गणेश यादव यांचं स्वागत करण्यात येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच ली यांचा पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता फेकी मात्र खराब पाहायला मिळतो. एक या धावसा 1 धाव घेतलेले. एक धावेवरती समाधान मानायला लागेल. संघाची धावसंख्या ती 1 बिनबाद 1 पहिल्या चेंडूवरती आलेली ही श्री गणेशचा झालाय संघाचा. मोरे आयलॉन संघाचा. मात्र आता जय पाटील एक हार्ड हिटर फलंदाजांमध्ये गणना केली जाते. आता 40+ जास्त खेळतात ते. सातत्याने 40+ क्रिकेट खेळत असताना जय पाटील आपण पाहतोय. आज मात्र इंटर कांबडामध्ये खेळत असताना आपण पाहू शकता जय पाटील यांना. हो तीच बॅट फिरवण्याची पद्धत आता देखील तीच पाहायला मिळतोय. जय पाटील यांच्याकडून मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय ली यांच्याकडून. नक्कीच स्पर्धेचा विचार केला तर आजचा हा दुसरा सामना पाहायला मिळतोय मोरी आणि माहुली या दोन दिग्गज संघांमध्ये. निर्धाव चेंडू खेळतोय, जबरदस्त चेंडू टोलावला, चेंडू जातोय. हो फाईन लेगच्या डोक्यावरून जातोय षटकार. नक्कीच मेघनाथ मात्रे यांच्या बॅनरवरती फ्लाय झालेला चेंडू पाहायला मिळतोय षटकार. जय पाटीलचा जर विचार केला तर 30 दशक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय जय पाटील यांच्याकडून. नक्कीच या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 7 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा जय पाटील साठी चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेगवान जलद गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पाच तुम्ही टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र स्विंग होते आणि निहार मात्रे यांचा देखील आगमन झाले या स्पर्धेमध्ये. स्वागत आहे निहार, यायचं आहे आपण. नक्कीच लकी देखील आलेले आहेत आमचे लकी मात्रे.
नक्कीच संदेश भगत त्याने आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच दोन्ही पंच मात्र एकत्रित आलेले आहेत. नक्कीच फलंदाज होतात ते बाद आणि अशा रीत्या पाहू शकता तुम्ही कटची अपील केली होती, फलंदाज झालेले आहेत ते बाद. पंचांचा इशारा त्याला पंचांशी ऑर्गनाइज करायचं नाहीये, आर्ग्युमेंट करायची नाही पंचांशी. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. दोन्ही पंच क्वालिफाईड पंच आहेत. निलेश म्हात्रे यांचा जर विचार केला अनुभवाचा तर खूपच दांडगा अनुभव आहे पंचांच्या क्षेत्रामध्ये आणि काकांचा देखील खूपच दांडगा अनुभव आहे पंचांच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच चला पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही आहे मित्रांनो. सात धावा धावपळ करते पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सात धावा धावपळावरती पाहायला मिळतात. नक्कीच जबरदस्त चेंडू गॅप मधून काढलाय. चेंडू मात्र सीमा रेषा जवळ जातो, सीमा रेषा पार होतोय. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ते 11 धावा धावपळावरती पाहायला मिळतात. अकरा धावा धावपळावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. चला पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. 11 धावा धावपळावरती पाहायला मिळतो. 28 धावेचं आव्हान आहे. गोलंदाज पाहतोय आपण जय बैकर येतात गोलंदाजीच्या मार्कवरती. वैयक्तिक पाहिला आणि सांघिक दुसरं षटक जय बैकर पाहू शकता आपण. नक्कीच
चला पंच सामना चालू करायचा, खूप उशीर होतो सामन्याला. नक्कीच एक या धावसंख्येवर समाधान मानायला लागेल. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या ती 12 धाव धावपलकरती पाहायला मिळतोय. चला निर्धाव चेंडू जातोय. काल मला गेलता फोन दिवशी, काय करू काय नको. बारा धावा धावपलकरती आपण पाहू शकता. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतो. गोलंदाज मात्र आता पाहायला मिळतोय चौकार येतोय. पंच इशारा घालवायचा आहे, बाईच का लेग बाईच. नक्कीच बॅट कट आहे, बॅट कट आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सिद्ध अप्रतिम फलंदाजी करतात, 2 चौकाराच्या मदतीने खेळतात. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. आणि तसेच आमच्या स्पर्धेचे आयोजक रोशनदादा म्हात्रे यांचं आगमन झालं आणि नयनदादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. रोशन म्हात्रेचा जर विचार केला तर कालच्या रजनीमध्ये आपण पाहिला अप्रतिम फलंदाजी केली रोशन म्हात्रे यांनी. पंचांचा इशारा येतो, वाईट चेंडूचा इशारा येतो, खराब चेंडू. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या ती 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळतो, नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेचा जर विचार केला तर खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळतो. कबड्डीमध्ये 15 वर्षामध्ये पदार्पण केले हे स्पर्धा पाहायला मिळतोय. आणि चांगला चेंडू, तितका चांगला फ्लिक पाहायला मिळतो. एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न नकार देतात, स्वतः नकार देतात, कारण की मला माहित आहे आपली गरज आहे आता संघाला. मात्र या एकच्या मदतीने संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. संत गतीने क्रिकेट पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 13 चेंडू येणारे, 13 चेंडू आणि 12 धावेची गरज असणार. कशा प्रकारे चेंडू हाताळणार आणि कशा प्रकारे फलंदाजी होणार त्याचं धावतं वर्णन आपण मैदानावरती पाहू शकतोय. आणि घर बसल्या जे लाईव्ह बघतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. नक्कीच हो पुन्हा एकदा बिघेट करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा, षटक समाप्त. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. जर थोड्या धावा आणखीन थोड्या जास्त असत्या त्या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळाली असती. येणारे 12 चेंडू आणि गरज असणार आहे ती 10 धावेची. येणारे 12 चेंडू आणि 10 धावा. कशा प्रकारे फलंदाजी होणार, कशा प्रकारे सीध आपल्या संघाला विजय मिळवून देणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. अठ्ठावीस विन आहे आणि 10 धावेची गरज आहे. 12 चेंडू 10 धावेची गरज. अठ्ठावीस धावेची गरज आहे मित्रांनो. 18 धावा धावफलकावरती.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आपण पाहू शकता संतोष पाल यांना पाहू शकता. चला पंच सामना चालू करायचा. येणारे 12 चेंडू आणि गरज असणार ती 10 धावेची. संतोष पाळ यांचा जर विचार केला रायटम राऊंड विकेटने पंचांच्या उजव्या एष्टीकडून मारा करणार. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू टाकला होता. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये आणि मात्र अशा पद्धतीने संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येवर 22 रन मिळतो. 1 संघाची धावसंख्या आहे ती 19. नक्कीच पंचांचा इशारा येतो. थर्ड अंपायरचा इशारा येतोय. तर नक्कीच दिनेश म्हात्रे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. नक्कीच वेस्ट हाईटचा चेकअप चालू आहे इथे. दिनेश म्हात्रे आणि धीरज म्हात्रे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. नक्कीच स्लोली नक्कीच हा स्लोली नक्कीच स्लोली हा नो बॉल इशारा येतोय तिसऱ्या पंचांचा. अतिशय चांगला निर्णय पाहायला मिळतो. दिनेश म्हात्रे आणि धीरज म्हात्रे या दोन पंचांकडून हा निर्णय आलेला आहे की हा चेंडू नो बॉल आहे. या 1च्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळतो. संतोष यांची नो+1 अशी धाव आली होती. हो हवा चेंडू मारलाय. चेंडू जातो 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. 4 धावा गुड शॉट. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वन बाउन्स चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज संतोष याने. नक्कीच सिद्ध पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता सिद्ध यांचा. मात्र 1 धावेवर समाधान मानायला लागलं. कट ओढली होती सिद्ध यांची. कारण की सामन्याला मजा नाही. कारण की खूप लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. चला मास्टर सूर्या 11 या संघाचा कर्णधार जर कुठे असेल तर मंचावरती संपर्क साधायचा आहे. सोनू वारील यायचं आपण मंचावरती. नक्कीच सुस्थिती चाललेला हा सामना पाहायला मिळतोय. तर थोडा स्कोर थोडा आणखीन जास्त असता तर सामन्याला मजा आली असती. नक्कीच सिद्ध चांगली फलंदाजी करतात. जबरदस्त चेंडू टाकला होता. फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू जातोय
चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं, मात्र फेकी देखील चांगले पाहायला मिळतोय. 2 धावा मिळते, 2च्या मदतीने संघ मात्र विजय होतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे मंचावरती. दोन्ही संघाचे कर्णधार